सुद्धा तिथे मातीचा भराव आहे. सो तिथे चिखलामध्ये अडकावं लागतं. लोकांना प्रश्न पडतो, यार इकडे गावं कोणती आहेत? जर तुम्ही इकडून बायपासवरून आलात ना, तुम्हाला मुंबईला किंवा पुण्याला जायचं असेल तर कसं जाणार? म्हणजे तुम्ही समजून जा की गणपतीला सुद्धा तुम्हाला मुंबई गोवा महामार्गावरचा हा माणगावचा बायपास वापरता येणार नाहीये. मित्रांनो, आपण आज आलेलो आहोत मुगवली फाट्यावरती, म्हणजे मुंबई गोवा महामार्गाचा जो मुगवली फाटा आहे त्या ठिकाणी आहोत. तिथून लिहिलेले माणगाव 5 किलोमीटरचे 5 किलोमीटर नाही आहे. माणगाव इथून 2 किलोमीटर आहे. हे 5 किलोमीटर लिहिले ते कदाचित नवीन जो बायपास होणार आहे त्याचा विचार करून लिहिलेला असावं. सो आता इकडून आपण जाणार आहोत माणगाव बायपासच्या दिशेने. समोर आपल्याला दिसतोय की इकडून रस्त्याचं काम चालू आहे, तिकडे आपण जाणार आहोत. थोडं ट्रॅफिक वगैरे बघून घेऊया पाठीमागून येणारी आणि रस्ता क्रॉस करायला जाऊयात. हेल्मेटची काच बंद करतो म्हणजे माईकमध्ये ते सगळं कॅप्चर होणार नाही. आणि आपण पलीकडे जाऊयात. तर मी महाड ते माणगावच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे महाड ते दासगावच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की सॉरी बिरवाड ते महाडच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की हवा वगैरे चेक करायला पाहिजे, चेक करून घेतली पाहिजे. त्याचं कारण म्हणजे हे असे रस्ते, अशा ठिकाणी हवा चांगली पाहिजे गाडीमध्ये. आणि मी ह्या साईडला आलो कारण का आपल्याला ब्रिजच्या वरून जायचं आहे. तिकडून गेलो असतो तर खालून जायला लागला असं, आणि तिकडं पूर्ण चिखल झालेला आहे. सो डाव्या साईडला आलेलो आहोत. डाव्या साईडच्या ब्रिजवरनं जाणार आहोत आपण. सुरुवातीला तिथं पाहिलं की किती काम झालेलं आहे ते वगैरे, आणि इकडून आता आपण आलेलो आहोत. पर्यंत रस्त्याचं काम ओके आहे. तिकडं रस्ता पुढे आता इथून किती काम झालेलं आहे ते पाहूयात. जर पलीकडून आलो नसतो ना, पलीकडून आलो असतो तरी सुद्धा तिथे मातीचं भराव आहे. सो तिथे चिखलामध्ये अडकावं लागलं असतं. सो आपण ह्या बाजूने आलो, डाव्या बाजूने. आणि मी व्हिडिओमध्ये खूप जास्त सो बोलतो, ते सुद्धा काही लोकांना आवडत नाही. ते तर सवय लागलेली बोलायची, त्यामुळे होतं तसं. मी ते कमी करायचा प्रयत्न करतोय. आणि इकडे कच्चा रस्ता आहे, लेवल व्यवस्थित आहे, फक्त गाडी सावकाश चालवा. काही लोकांना बिंदास गाडी चालवतात, कसा खराब रस्ता वगैरे बघत नाहीत. आणि हा खालून जो रस्ता जातो तो पुढे रायगडकडे जातो, त्याच्यावरचा हा ब्रिज आहे. आणि त्याच्यासाठी मी लास्ट व्हिडिओ माणगावचा केला होता, माणगाव बायपासचा. त्याच्यामुळे बोललो होतो की आता ह्या पावसाळ्यामध्ये असंच ठेवणार हा रस्ता, ह्याच्यामध्ये काही करणार नाहीत पुढे. आणि तसंच आहे, पावसाळ्यात आता असंच. तर हा ब्रिज आहे. ब्रिज ओकेमध्ये काम झालेला आहे. ब्रिजचं सुद्धा कुठे काही पॅच वगैरे निघालेले नाही आहे त्या पावसात. आणि गाड्या वगैरे जात आहेतच. जरी रस्ता ऑफिशियली चालू झालेला नसला ना, तरी गाड्या वगैरे इकडून कंटिन्यू जात आहेत. इकडे पाहू शकता फक्त तडे वगैरे पडलेले आहेत. जर खरंच इकडे सिमेंटचा जो फायनल लेअर आला असता ना, तर वरती सुद्धा तडे पडले असते. बराच इकडे पाऊस पडून गेलेला आहे, जेणेकरून आता तो क्रॅक वगैरे भरला जाईल, ती गॅप वगैरे भरल्या जातील जमिनीच्या आतल्या, आणि नंतर जो वरचा फायनल लेअर येईल ना. लूज कडी आहे इकडे, यार गाडी सरकते थोडीफार. ओके, सो चांगल्या रस्त्यावरती आलेले. आता आपल्याला पूर्ण जे रेल्वेचा ओव्हरब्रिज आहे तोपर्यंत रस्त्याचा काही प्रॉब्लेम नाही, रस्ता चांगला आहे त्याच्याकडे. आता आपण इकडून जाऊ शकतो. काही बकऱ्या वगैरे चरायला घेऊन आलेली लोक आहेत तिकडं. आणि लोकांना प्रश्न पडतो, यार इकडे गावं कोणती आहेत? तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा माणगाव बायपास आहे, ह्याच्या आजूबाजूला जास्त काही गावं नाही आहेत. तिकडे मागे गाव होतं एक, तो हायवेला कनेक्ट नव्हता, पण आता हळूहळू हायवे झाला आहे, लोकसंख्या वाढणार, तो गाव कनेक्ट होणार इकडे. दुसरं म्हणजे आता ही जो एरिया आहे ना, हा इकडचा एरिया हा सगळा येतो माणगावमध्ये. तर जसं की आता इथे पुढे इकडे एक गाव आहे, पुढे थोडं जाऊन दाखवतो मी तुम्हाला. मुलं सायकलिंगसाठी आलेले आहेत. रस्ता खूप छान झालेला आहे, इकडून पाहू शकतो आपण. भारी वाटतं यार वातावरण या हायवेचं. अजून जरा झाडं लावली पाहिजेत अजून, ते रस्त्याच्या जवळ थोडी. तर इकडे पाहू शकता, हे जे घर वगैरे दिसते ना, याच्या पलीकडून इकडे एक गाव आहे, हे पाहू शकतो आपण. तर हे जे गाव आहे ना, ते गाव आहे भादाव.
आणि हे गाव येतं माणगाव नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये. सो ते माणगावमध्येच आहे, ते माणगावपासून वेगळं नाही. तसंच आता थोडं पुढे गेलो ना तर पुढे एक थोडी वस्ती लागते, ते दत्तनगर म्हणून येतो, ते पण माणगाव नगरपंचायतीच्या हद्दीतच येतो. तर सगळा हा जो बायपास आहे ना तो माणगाव नगरपंचायतीच्या हद्दीमधलाच आहे असंच बोलावं लागेल. इकडे काही दुसरी अशी गावं नाहीत. आणि ही सगळी जागा आहेत ना इकडच्या, त्या सगळ्या ह्या ह्यांच्या एरियामधल्या आहेत. तर नक्कीच इकडे पुढे हे सगळी हे होणार आहे पुढे, आता काय ते ग्रोथ होणार आहे. नवनवीन दुकानं वगैरे येतील इकडे, धाबे चालू होतील, हॉटेल्स चालू होतील, कदाचित पेट्रोल पंप वगैरे इकडे येतील बाहेर. आणि हे माणगावची जी काळ नदी आपण बोलतो त्या काळ नदी इकडून पुढे जाते इकडे, आणि त्याच्यावरचा हा ब्रिज इकडचा ओकेमध्ये चांगला झालेला आहे. पलीकडच्या ब्रिजचं काम चालू आहे, इकडं तिरंगा लावलेला आहे ब्रिजवरती, खूप छान. आणि तिकडूनच जवळ एक मंदिर आहे, इथे पलीकडे जर गेलो ना आपण ह्या रस्त्याने तरी पुढे दिसू शकतं वाकडाई देवीचं मंदिर आहे, आणि ती माणगावची गावदेवी आहे. त्यामुळे तुम्हाला समजू शकतं की हा सगळा एरिया आहे ना तो माणगावमध्येच येतो. त्यामुळे असं आपल्याला वाटत असलं की खूप बाहेरून आहे वगैरे, तरीसुद्धा हा रस्ता माणगावचाच पार्ट आहे सगळा. आणि काय वास येतो इथं आल्यानंतर घाण एकदम. माणगाव नगरपंचायत कचरा प्रक्रिया केंद्र आहे, किती कचरा प्रक्रिया होते काय माहिती नाही, पण इकडे सगळीकडे कचऱ्याचा ढिगारा आहे. त्याच्यावरती आता गवत उगवलेलं आहे कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरती. आणि विशेष म्हणजे कचरा प्रक्रिया करण्यामध्ये या मशीनचं जास्त हे आहे काय सहयोग, तिचे सगळा हा कचरा खात असतात. नक्कीला काय बोलणार. एनिवेज मित्रांनो, तर आता रस्ता तुम्ही पाहताय, खरंच खूप छान रस्ता आहे. आणि आत्ता आपण या पॅचवरून चालतोय ना, तो बरेच वर्ष आहे पॅच तसाच इकडे. म्हणजे आपल्याला माहीत नसेल किंवा आपण इकडून प्रवास करत नसेल, मी आलेलो होतो सुरुवातीला इकडे तेव्हा हा पॅच केलेला होता इकडचा अगोदरच, एक 3-4 वर्ष अगोदर पॅच टाकलेला आहे इकडे. फक्त ही बाकीची कामं झाली नव्हती त्यामुळे वापरता येत नव्हता, पण हा बांधलेला होता अगोदर. आता इकडे रस्ता पाहू शकता, हा रस्ता इकडचा आणि तो पलीकडचा रस्ता, फरक लगेच समजतो मित्रांनो की हा नवीन रस्ता केलेला आहे. आणि आता ह्याची क्वालिटी कशी आहे ती समजेल. पाऊस बारीक बारीक आहेच मित्रांनो. इकडे सुद्धा ही दरड खूप डेंजर अवस्थेत आहे, गाड्यांमध्ये वगैरे येऊ शकते नंतर जर तिथला व्यवस्थित केलं नाही तर. त्यासाठी ते कामं करतायत तिकडे अजून सुद्धा. सध्या तुम्हाला जर रस्ता वापरायचा असेल ना, थोडं मी थांबतो इथे पुढे जाऊन तर सांगतो की जर तुम्ही इकडून बायपासवरून आलात ना, तुम्हाला मुंबईला किंवा पुण्याला जायचं असेल तर कसं जाणार, तर सरळ हा खालचा रस्ता वापरा. खालच्या रस्त्याने ती पुढं बाईक वगैरे जाते ना, तर तिथून तुम्ही लेफ्ट घेतलात तर माणगाव शहरात जाल, माणगावमधून तुम्हाला मुंबईला जाता येईल. तिथून राईट घेतलात तर पुण्याला जाता येईल, किंवा तिकडे पुढे विले MIDC तिथून लेफ्ट घेऊन खोपोली, पाली खोपोली आणि एक्सप्रेस वे टू मुंबईला जाता येईल. सो हा टप्पा जो पॅच आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे. सो इकडून जर तुम्ही आलात जर कधी बायपास वापरून तर इकडून जाऊ शकता. तसेच जर तुम्ही पुण्यावरून किंवा मुंबईवरून कधी तिकडून इकडून ह्या रस्त्याने आलात तर ह्या रस्त्याने इकडून सरळ बायपास थ्रू जाऊ शकता. फक्त श्रीवर्धन साईड, मसला साईड, देवागर साईड जर तुम्हाला जायचं असेल तर इकडून बायपास वापरू नका, माणगाव शहरातून जा, ते जास्त जवळ पडेल. आणि आपण आता वरूनच चाललोय, मला माहिती आहे रस्ता हा इकडचा झालेला आहे, त्यामुळे खालून ते परत वरती यायची गरज नाही, इकडून ब्रिज झालेला आहे. रस्ता खरंच खूप छान झालेला आहे, पण हे बाकीचे साईडचे वगैरे कामं बाकी आहेत. त्यामुळे जर तुम्ही इकडे कधी आलात ना तर गाडी चालवणं खूप रिस्की आहे, त्यामुळे डोळे नीट उघडे ठेवून गाडी चालवा. आता हा रस्ता बोललो, इकडून जर लेफ्टला गेलात ना तर माणगाव शहरात जाता तुम्ही, आणि राईटला गेलात ना तर इकडे पुणे साईडला जाता. तुम्हाला कुठे जायचं आहे ते चॉईस करा आणि तिकडे जाऊ शकता. राईट साईडने तुम्ही मुंबईला सुद्धा जाऊ शकता, पुण्याला सुद्धा जाऊ शकता. पुढे जो विळे गाव आहे तिथून 2 फाटे फुटतात, एक राईट साईडला पुणे साईडला जातो आणि लेफ्ट साईडला जातो, तो म्हणजे पालीच्या दिशेने जातो. तिकडून खोपोली थ्रू एक्सप्रेस हायवेने तुम्ही जाऊ शकता मुंबईला. अनेक लोक जो शॉर्टकट सांगतात ना तो हाच आहे, सो तुम्ही तो वापरू शकता. तर ते त्यांच्या गाड्या वगैरे येऊन रस्त्यावरती माती आलेली आहे, बाकी रस्ता खराब वगैरे नाही आहे. आणि
इकडे रस्त्याचं काम छानपैकी झालेलं आहे. आपण अगोदरच अनेक व्हिडिओमध्ये कव्हर करून सांगितलेलं होतं. आणि हे सगळं हा रस्ता वगैरे व्हायच्या अगोदर ना हा सगळा असा माळरान होता पूर्ण. इकडे पाहू शकता पूर्ण माळरान. आणि हे ही घरं वगैरे आता दिसत आहेत ना इकडं, हे काही नव्हतं, पूर्ण माळरान होतं. हळूहळू इकडे सुद्धा लोकसंख्या वाढत चाललेली आहे. माणगाव इकडं पूर्ण पसरत चाललेला आहे. आता तुम्हाला एक गाव दाखवतो. हा इकडे माणगाव हा टावर आहे ना, तिथे आहे माणगावचा रेल्वे स्टेशन. ही बिल्डिंग वगैरे होते तिकडे आहे माणगावचं रेल्वे स्टेशन. आणि इकडे लेफ्ट साईडला, राईट साईडला सॉरी, एक गाव आहे नानोरे म्हणून गाव आहे. ते सुद्धा माणगाव नगरपंचायतमध्ये येतं. त्यामुळे तुम्हाला समजू शकतो की पूर्ण हायवे आहे ना, हा बायपास आहे ना, पूर्णतः आहे तो म्हणजे माणगाव नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये आहे. तर आता आपण इथं आलेलो नाही, इकडं कामं वगैरे चालली आहेत. तर आपल्याला किती पुढे जाता येते ते आपण बघूयात. आणि इकडून पुढं तर कंटिन्यू करता येणारच नाही, आपल्याला रिटर्न जावं लागणार आहे त्या रस्त्याने पुण्याच्या. चांगलेच खड्डे वगैरे पडले तर. आणि इकडं हे सिमेंटचं वगैरे भराव करायचं चालू आहे. साईडचं पॅच वगैरे भरायचं. बघू शकता तुम्ही हे जे असे पॅच भरतात ना मॅन्युअली लेवल वगैरे करून, त्यांच्यावरती खड्डे पडण्याचं प्रमाण खूप जास्त असतं. तर फायनली आपण इथं पोहोचलेलो आहोत, जिथून होणार आहे मांडगावचं बायपासवरचं सर्वात महत्त्वाचं काम, ते म्हणजे रेल्वे ब्रिजचं काम. तर आता इथून आपल्याला नीट दिसत नाही आहे. समोर ट्रक सुद्धा येतं, मी थोडी गाडी साईडला घेऊयात. तर आता तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे इथे झालेलं आहे रस्त्याचं काम. व्यवस्थित करायचं काम चालू आहे. लेवल वगैरे व्यवस्थित करता आहेत आणि काम चालू आहे. बरंचसं काम बाकी आहे इकडे. आणि लेफ्ट साईड तयार करायची काम जोरात चालू आहे. आता आपण पलीकडे जाऊयात, पलीकडे जाऊन बघूयात की किती काम झालेलं आहे वगैरे ते. इथून तर आता काही जास्त आपल्याला समजणार नाही आहे. तर आता चला आपण जाऊयात माणगावमध्ये आणि तिकडून पलीकडे फिरून येऊयात इथे या ठिकाणी आणि पाहूयात किती झालेलं काम आहे. ब्रिजने त्याचं काहीच काम झालेलं नाही आहे इकडे. ते वरचे गर्डर वगैरे टाकायचं काम बाकी आहे. जसंच काम होईल त्या जेवढं लवकर इथलं काम होईल ना त्याप्रमाणे. आणि बाकी रेल्वेच्या जरी ब्रिजचं काम झालं तर इकडं पुढे जो ब्रिज आहे त्याचं काम अजून बाकीच आहे ना. इकडे बघा, इकडं सुद्धा अजून भराव वगैरे करायचं काम चालूच आहे. इकडे तरी कुठं ब्रिज वगैरे तयार आहे. थोडं पुढे जाऊन बघूयात आपण आता. इकडून दाखवतो तुम्हाला. जरी रेल्वेचं ब्रिज जरी झाला ना, ठीक आहे, त्याचे काय कॉलम टाकायचे, वरचा ब्रिज वगैरे करायचं आहे. पण इकडे सुद्धा पाहू शकतो, इकडे सुद्धा गर्डर वगैरे टाकायचे आहेत, इकडे सुद्धा ब्रिजचं काम करायचं आहे. इकडे हा नदीचा ब्रिज होणार आहे. आणि हे आता कधी गणपती काहीतरी 13-14 काहीतरी तारखेला आहे, सप्टेंबरच्या. 1.5 महिना राहिलेला आहे फक्त आता. मी आज जी व्हिडिओ शूट करतो ती आजची तारीख आहे 26 तारीख आहे, 26 जुलै आहे आज. तर तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे इकडे एवढं काम बाकी आहे. आणि तरी सुद्धा लोक बोलतात की 1.5 महिन्यामध्ये आम्ही 1 लेन चालू करू. 1 लेनचे एवढे ब्रिज बाकी आहेत. म्हणजे तुम्ही समजून जा की गणपतीला सुद्धा तुम्हाला मुंबई गोवा महामार्गावरचा हा माणगावचा बायपास वापरता येणार नाहीये. तर हेच होतं या आजच्या व्हिडिओमध्ये, की जी डेडलाईन दिलेली आहे की गणपतीपूर्वी 1 लेन मुंबई गोवा महामार्गाची वापरता येणार नाहीच आहे कोणाला. ठीक आहे, जर तुम्ही निजामपूरचा रस्ता आहे तिथपासून, म्हणजे जो पुण्यावरून येणारा रस्ता, माणगाववरून रस्ता, तिथून जर वापरायचा प्रयत्न केला तिकडून वापरू शकता तुम्ही. पण हे नाही वापरू शकत यार. आणि खरंच नका वापरायला चालू करू, कारण का तुम्ही घाईघाईमध्ये करणार आणि काहीतरी त्याच्या क्वालिटीमध्ये काहीतरी तफावत राहणार आणि मग ते खूप रिस्की होऊन जाईल सगळ्यांसाठी. त्यामुळे नका चालू करू.
खरंच नका चालू करू, कारण का 1.5 महिन्यामध्ये एवढे मोठे मोठे ब्रिज बांधून तयार करून देणार, मग त्यांच्या क्वालिटीवरती नक्कीच प्रश्नचिन्ह राहणार आणि नाहीच पॉसिबल वाटत आहे आता गोष्टी 1.5 महिन्यामध्ये एवढे मोठे मोठे ब्रिज कम्प्लीट करणं. सो हेच होते आजच्या व्हिडिओमध्ये माणगाव बायपासचं. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि 10,000 सबस्क्रायबर एका महिन्यामध्ये कंप्लीट करण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट करा. सगळ्यांनी सबस्क्राईब करा, जे जे व्हिडिओ बघतायत त्यांनी. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. आपण पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.